कुमारी कार्तिकी ज्ञानेश्वर मस्के मी तुमच्या पुढे गीत सादर करीत आहे. जिजाऊ माते वाणी या जगात माता नाही, जिजाऊ माते वाणी या जगात माता नाही. छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही. बाळकडू पाजुडी शुभा तूच घडविला, बाळकडू पाजुनी शुभा तूच घडविला. छत्रपतीच्या नयने तू स्वराज्य दाविला, छत्रपतीच्या नयने तू स्वराज्य दाविला. जिजाई माते वाणी या जगात माता नाही, जिजाई माते वाणी या जगात माता नाही. छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या या त्यागाचे ग कधी मौलच होणार नाही, तुझ्या या त्यागाचे ग कधी मौलच होणार नाही. छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही. नारी शक्तीची महंती तूच दाविली, स्वराज्य निर्मितीची धुरा तूच पेलली. नारी शक्तीची महंती तूच दाविली, स्वराज्य निर्मितीची धुरा तूच पेलली. तुझ्या या त्यागाचे ग कधी मौलच होणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही. जाधव असे होते. त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला. पुढे त्यांच्या डोळ्यांसमोर काय होतं? रयतेची होणारी वाताहत, आया बहिणींची लुटली जाणारी अब्रू आणि परकीयांच्या पायाशी लोळणं घेणारी आपलीच माणसं. नाही, हे बदलायचं होतं त्यांना. त्यांनी हे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात छत्रपती शिवरायांनी उतरवलं. शिवबा जेव्हा त्यांच्या पोटात होते तेव्हा त्यांनी देवाला नवस नाही बोलले, तर त्यांनी त्यांच्या रयतेसाठी एक वाघ मागितला. तो वाघ म्हणजे छत्रपती शिवराय होते. शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केले. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. माझे नाव हर्षदा सदाशिव नक्ते. मी तुमच्या पुढे राजमाता जिजाऊ यांच्याविषयी भाषण सादर करते. ना वाकायचे ना चुकायचे, अन्यायाविरुद्ध पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी आशा बाळगते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. लहान वयातच त्यांचे विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वेळेत त्यांनी हाती तलवार घेऊन युद्ध कौशल्य पारंगत केले होते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋतुजा वैजनाथ नक्ते. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती. सर्वप्रथम या थोर मातीस माझा मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवण्याच्या एक थोर माता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याविषयी झाला. जाता जाता एवढे बोलते, मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडविले शूरशुभांना, ज्यांनी घडविले शूरशुभांना. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव प्राची सदाशिव नक्ते. मी तुमच्या पुढे मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी कविता सादर करते. सिंदखेडच्या लेकीने भोसल्याची सून होऊन सह्याद्रीच्या कुशीत क्रांतीचं बीज रोवलं. नव्हती भीती मृत्यूची, नव्हती आज सत्तेची, फक्त जिद्द होती मनात रयतेच्या कल्याणाची. तलवार दिली हाती शिवबाच्या अन वाघाचं काळीच दिलं. मुलखावर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्याचं बळ दिलं. तुमच्या प्रेरणेने दुमदुमते आजही स्वराज्याचं नाव.
तुमच्या प्रेरणेने दुमदुमते आजही स्वराज्याचे नाम. अशा या थोर मातेला माझा कोटी कोटी प्रणाम. अशा या थोर मातेला माझा कोटी कोटी प्रणाम. पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लागण्याचे भाग्य आम्हास लाभले. होय, आम्ही आलो तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. एक काळ होता, मावळ्यांच्या परकीय सत्ता धामाकूळ घातला होता. महाराष्ट्र चहूबाजूने वेढला गेला. अशा काळात आई म्हाळसाबाई व वडील लखुजीराव जाधव यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. घरोघरी रांगोळी काढण्यात आली, तोरण बांधली गेली. आमचे नाव ठेवण्यात आले जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. माझे नाव इंद्रायणी दत्तराव कुळे. मी तुमच्या पुढे जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. माँसाहेब फक्त या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या रागिणी होत्या आणि शिवबांना तलवारबाजी शिकवणे हेच नव्हते शिकवले, पण सह्याद्रीच्या कड्या कपारात घुमणारा आवाज ओळखला का? हो, मी शिवाजी बोलतो. शिवनेरीचा जन्म झाला, रायगडावर ज्याचा राज्य अभिषेक झाला आणि ज्याच्या नावाने आजही शत्रूच्या काळजात धडकी भरते, तो तुमचा शिवबा बोलतो. माझ्या स्वराज्यातील लढता राहताना आज अनेक वर्षानंतर मी तुमच्याशी संवाद साधतो. जेव्हा मी मागेवर पाहतो तेव्हा माझं काळीज फाटतं. आज माझा महाराजा कुठे चालला आहे? मी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवलं, पण आज तुम्ही जातीपातीत विखरले जाता. नमस्कार, माझे नाव अक्षरा नामदेव हक्के. मी तुमच्यासमोर जिजाऊ बोलते यावर थोडीशी माहिती घेणार आहे. जाधवांची कन्या भोसल्यांची सूट. जाधवांची कन्या भोसल्यांची सूट. शिवबांची माता भाग्य कोणते अजून. स्वराज्याची पताका नदी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. स्वराज्याची माती पुन्हा एकदा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले. ही आई जगदंबेची कृपा. होय, आम्ही आलो तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या. अशा काळात आमचा जन्म झाला. आमच्या आई म्हाळसाराणी व वडील लखुजीराव जाधव आमच्या जन्मावेळी ते खूप खुश होते. दारादारात रांगोळी काढण्यात आल्या, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा असे ठेवण्यात आले. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्द, युद्धाचे डावपेच, सल्ला मतसल, रयतेची गारहाणी, न्याय निवाडा तर नित्याचेच. असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्धकला शिकलो. मुलींची एक फौजही तयार केली. जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट मारायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका नाक मुरडायच्या तर काही म्हणायच्या, कसं होणार या पोरीचं. पण आम्ही निश्चय केला होता, स्वतः बरोबरच इतरांचेही रक्षण करायचे. आम्ही मराठी, संस्कृत, उर्दू, कन्नड, पारसी, अरबी अशा भाषाही शिकलो. कुराण, बायबल, नामदेवांची गाथा हेही वाचले होते. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला 6 अपत्य झाली. पहिले म्हणजे संभाजीराव, पुढे 4 झाली व शेवटचे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. शिवबांवर लहानपणापासूनच आम्ही चांगले संस्कार केले होते. रयतेचे लाडके राजा शिवबांनी राजे झाले होते. रयतेचे लाडके राजा पाहून आम्ही समाधानाने आमचे डोळे मिटून घेतले. धन्यवाद. माझे नाव नियती संतोष मस्के. मी तुमच्या पुढे जाधवांची कन्या भोसल्यांची सून. शिवबांची माता भाग्य कोणते. शिवबांची माता भाग्य हिंदवी पताका अभिमानाने डोलते. लक्ष दे का मी जिजाऊ. माझा जन्म जाधवाच्या घरी झाला. देव आनंदाने रांगोळी काढ, तोरणे लावली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आणि आमचे नाव जिजाऊ ठेवले. आईच्या इथे तर आम्ही 6 वर्ष शिकलो. शिवराज आमचे दाखले. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवरायांना घडवले. अंगणाची तोळस गोट्यातली गाय, घरातली माया याच्याकडे वर वाकडे जर पाहिजे तर त्याची गई केली जाणार नाही अशी शिवरायांना आम्ही शिकवण दिली. एक होती राजे शिवाजी भीती नव्हती जगाची. परवा नव्हती परिणामाची, कारण की द्यायला साथ होत्या आई भावांची.
त्यागाच्या तीक्ष्ण ही तुझ्या नजरेची धार. अगं त्यागाच्या तीक्ष्ण ही तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार. भगव्याची रक्षण तू स्वराज्याची मेघाई. भगव्याची रक्षण तू स्वराज्याची मेघाई. कमी समजू नको स्वतःला तू जिजाऊची ले. अगं कमी समजू नको स्वतःला तू जिजाऊची. ज्या मातीत जन्मलो त्या माती रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्मलो त्या माती रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवरायांची शिकवणे. छाती ठोकून सांगते मी शिवराय. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिव. तर माझे नाव ईश्वरी हरिदास वडकुते. मी तुमच्या समोर पोवाडा सादर करीत आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजीराजाच्या करामतेची, शिवाजीराजाच्या करामतेची. तेच नाही जाणवी शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी. करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असा शामियाना उभारला. अशा या शामियान्यात खान डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. हा 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 हा. आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. हा 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 हा. खान हाका मारितो हसरी, खान हाका मारितो हसरी. रोखून नजारा गैरी जिरार जिरार जी जी जी. जिरहा जिरार जी जी जी. खानाने महाराजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला, कटारीचा वार त्याने केला. चिलखत होते अंगाला, कर कर आवाज झाला. चिलखत होते अंगाला. खान म्हणतो कसा, महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. हा 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 हा. खान हाका मारितो हसरी, खान हाका मारितो हसरी. रोखून नजारा गैरी जिरार जिरार जी जी जी. जिरहा जिरार जी जी जी. खानाने महाराजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला, कटारीचा वार त्याने केला. कर कर आवाज झाला. चिलखत होते अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान अरबळला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला. तर फाडले पोटाला, तर फाडले पोटाला. तड गेला खानाचा कोठीला. बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे